पहिल्याच प्रयत्नामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांना तलाठी व्हायचे मित्रांनो, त्या लोकांनी अभ्यासाची रणनीती कशा प्रकारे आपली ठेवली पाहिजे मित्रांनो, अभ्यास करताना कोणत्या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे, की ज्या विद्यार्थी मित्रांनी मागे आता अभ्यास केला असेल किंवा नसेल, परंतु जर का मित्रांनो तुमचं टार्गेट आहे की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आम्हाला ही तलाठीची एक्झाम क्रॅक करायची किंवा गट क ची एक्झाम आम्हाला क्रॅक करायची, तर आम्ही स्मार्ट पद्धतीने स्टडी कशा प्रकारे केला पाहिजे या संदर्भातला हा संपूर्ण माहिती देणार मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला मी सांगतो। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघा मी 8 प्रकारच्या एकदम सिक्रेट स्ट्रॅटेजी मित्रांनो जो की टॉपर विद्यार्थी फॉलो करतो त्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी मी सांगणार आहे। या 8 गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या जर का तुम्ही फॉलो केल्या तर मी सांगतो 100% मित्रांनो तुम्ही ही तलाठीची एक्झाम क्रॅक करतात। ओके, तर आपण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। ओके, लक्षात घ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, ही तलाठीची जी जाहिरात तुम्हाला जी आलेली ही खूप दिवसानंतर 2023 नंतर बघा, म्हणजे जवळपास 3 वर्षांनंतर तुमची मित्रांनो ही परीक्षा आता होते आणि परीक्षा मित्रांनो एमपीएससीच्या मार्फत लक्षात ठेवा। याकरता मित्रांनो आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरती आपण तलाठीसाठी बघा एक जबरदस्त पॉवरफुल 360 अँगल मध्ये जो आपला अभ्यासक्रम आहे तो कव्हर करणारी बॅच मित्रांनो आपण सुरू करतोय। या बॅचचा सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनी फायदा घ्यायचे। बॅच वर सध्या ऑफर वगैरे सुरू आहे, टेस्ट सिरीज, पीडीएफ फॉर्मॅट, नोट्स सगळे विषय तुमचे 360 अँगल मध्ये या बॅच मध्ये आपण कव्हर करतो। नक्की सगळ्या लोकांनी याचा फायदा घ्यायचा आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्रॅक करायची बाबांनो, तर आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे, एक्झामचा पॅटर्न लक्षात ठेवा। ओके, हा पॅटर्न तुम्हाला सर्वांना माहिती मित्रांनो, पण याच्यातले ना कॅल्क्युलेशन्स तुम्हाला मित्रांनो जमले पाहिजे लक्षात ठेवा। म्हणजे कसे बाबांना बघा की सपोज मी मॅथ्स विषयामध्ये जे 10 प्रश्न आहे या विषयामध्ये मी किती स्कोर आणू शकतो सध्याला बघा प्रत्येकाने लिहून टाकायचं। बघा मॅथ्स मध्ये मला बघा 10 पैकी 10 मी आणू शकतो। आता मी माझं स्वतः जर एक व्यक्ती तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने असं करायचं बरं का, म्हणजे मॅथ्स मध्ये मी एवढे आणतो, रिजनिंग मध्ये मी एवढे आणू शकतो। आता पॉलिटी माझं थोडंसं वीक आहे म्हणजे मी याच्यामध्ये 7 प्रश्न आणू शकतो। इकॉनॉमी माझं चांगलं आहे मग मी याच्यामध्ये 9 प्रश्न आणू शकतो। जिओग्राफी माझं खूप छान आहे म्हणजे मला 8 प्रश्न याच्यामध्ये मी आणू शकतो। सायन्स माझं छान आहे, मी याच्यामध्ये 8 ते 9 प्रश्न मी आणू शकतो याच्यामध्ये। हिस्ट्री मला थोडंसं वीक जातं म्हणजे मी मला 5 प्रश्न याच्यामध्ये मी आणू शकतो। करंट मला वीक याच्यामध्ये म्हणजे फक्त 5 द्या। ओके, अशा प्रकारे मी माझं टार्गेट बनवलं लक्ष द्या। मग आता बघा मी मित्रांनो मला जिथे फटका बसला या 2 विषयामध्ये तो फटका मी इकडे कव्हर करण्याचा प्रयत्न केला। लक्ष ठेवा, जे विषय तुमचे चांगले त्याला अधिक चांगला बनवा, जे विषय तुमचे वीक आहे ठीक आहे त्याला ऍव्हरेज जरी तुम्हाला अभ्यास करा तरी करा। ओके, पण त्याची जी भर आहे त्याची जी उणीव आहे तुम्हाला इतर सब्जेक्ट मध्ये मित्रांनो ती भरून काढता आली पाहिजे। अशा प्रकारे तुम्हाला हा स्ट्रॅटेजी प्लॅन तुमचा मित्रांनो प्रत्येक सब्जेक्ट नुसार तुम्हाला मित्रांनो बनवायचं की तुम्ही कोणत्या विषयामध्ये किती मार्क मित्रांनो आणू शकतात। तो एक प्लॅन चार्ट तुमच्या सगळ्यांसमोर मित्रांनो असणं आवश्यक आहे। मी म्हणतो एक सर्वांनी 60+60 टार्गेट ठेवायचं मित्रांनो, कारण लक्षात ठेवा तलाठीची जरी तुमच्या मित्रांनो या 15 जागा असल्या तरी पण याला सुद्धा याच्यामध्ये गट कची पण तुमची इतर मित्रांनो पद वगैरे त्याच्यामुळे 85 ते 90 हजार विद्यार्थी मित्र मेसला क्वालिफाय होणारे मित्र लक्षात ठेवा। ओके, हा मुद्दा सर्वांनी विचारात त्याच्यामध्ये घ्यायचा आहे। बरं, मग आता जे 8 गोष्टी आपण काय काय लक्षात घ्यायला पाहिजे, नंबर मध्ये बघा अंडरस्टँड द एक्झाम फर्स्ट। लक्षात ठेवा मित्रांनो पहिले तुम्ही परीक्षेला समजून घ्या, परीक्षेचे प्रश्न कसे विचारतात, कोणत्या लेवलला बघा। पुस्तक वाचताना मित्रांनो बघा सगळं पुस्तकातलं तुम्हाला पेपरला येत नाही, काय मोजके त्याच्यावर फोकस करा लक्षात ठेवा। आणि काही मुलांना बाबा बघा नुसतं पुस्तक स्टार्टिंग पासून घेतलं की एंडिंग अरे त्याच्यात तुम्हाला सांगू काही पार्ट तुम्ही त्याच्यात स्किप करा। आता 90 दिवस तुमच्याकडे उपलब्ध आहे, 90 दिवसामध्ये तुम्ही सगळा पार्ट सगळं डोक्यामध्ये ठेवू शकत नाही। जे तुम्हाला मित्रांनो PYQ अभ्यास करून तुम्हाला जे अनालिसिस करून जे आता वाटते की हे पेपरला आहे तेच वाचा बघा, जास्त फापट पसार सध्या वाचू नका। ओके, जे नेमकं मुद्द्याचं मोजके तेच तुम्ही मित्रांनो काय करा टार्गेट करा। ओके, अशा पद्धतीने पहिले एक्झामला समजून घ्या, एक्झामची डिमांड काय, एक्झामची डेप्थ काय ही पहिले आपण मित्रांनो समजून घेतली पाहिजे। ओके, याच्यावर तुम्ही सर्वांनी मित्रांनो फोकस केला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट मी सांगतो मित्रांनो, तुम्ही सर्व लोकांनी काय करा, जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्रॅक आहे तर 80-20 फॉर्म्युला अप्लाय करायचा। फॉर एक्झाम्पल बघा आता माझं जर म्हटलं तुम्ही बघा मला एक व्यक्ती बघा आता प्रत्येकाला कोणता ना कोणता विषय अवघड येतो, तर मला मित्रांनो बघा करंट अफेअर थोडंसं अवघड येतं कारण माझं वाचन वगैरे होत नाही तर मला अवघड जातं। मग मी काय करेन बघा त्या विषयामध्ये माझी एनर्जी थोडीशी मी कमी राहिली बघा, म्हणजे पण माझं रिझनिंग खूप छान आहे बघा, रिझनिंग मध्ये मी चांगल्या प्रकारे ताकद आहे, मी आउट ऑफ मार्क त्याच्यामध्ये मिळवेल बघा। म्हणजे एफर्ट्स मित्रांनो बघा मला माहिती की जर मी 20 तास अभ्यास केला, सपोज मी 40 तास अभ्यास केला तरी मी त्याच्यामध्ये 10 मार्क आणू शकतो। एखाद्या विषयाचा मी 100 तास अभ्यास करून मला 5 मार्क इथं अवघड बघा, इथं तुमचा हा रूल कामात बघा, इथं रूल काम करतो तुम्हाला कमीत कमी वेळ देऊन तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर कशा प्रकारे उभा करता येतो
कोणता विषय तुम्हाला स्कोर देऊन जातो, अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, सायन्स, मॅथ्स, रिजनिंग, करंट अफेअर असं तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो काय टायमिंग अलॉट करायला लक्षात ठेवा. जो एकदमच कठीण जातो ना त्याला ऍव्हरेज टायमिंग द्या. जो तुम्हाला खूप छान प्रकारे मार्ग दिला त्याला थोडा शिल्लक वेळ द्या. कारण लक्षात घ्या बाबांनो, तिथं तुम्हाला बेनिफिट पण तेवढाच प्रकारचा होणार, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यामुळे हा 80-20 रूल सगळ्या लोकांनी फॉलो करायचा. म्हणजे बाबांनो बघा, 20% एनर्जीमध्ये आपल्याला 80% मार्क भेटतात आणि 80% एनर्जी इन्व्हेस्ट करून 80 तास अभ्यास करून 20 मार्क घेण्यापेक्षा 20 तास अभ्यास करून 80 मार्क आपल्याला कशा प्रकारे घ्या, म्हणजे कमी एनर्जीमध्ये बाबांनो बघा, आपल्याला कमी टायमिंग मध्ये आपण जास्तीत जास्त स्कोर कशा प्रकारे आपण उभा करू शकतो याच्यावरती मेन आपला फोकस सगळ्या लोकांचा असायला पाहिजे. लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला सगळ्या लोकांनी अप्लाय करा. ओके, तुम्हाला मित्रांनो फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्रॅक करण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बघा, आता अभ्यासाचा प्लॅन सगळेजण बघा, पण मी सांगतो तुम्ही अभ्यासाचा प्लॅन 3 स्टेजमध्ये बना. 90 दिवस तुमच्याकडे आहे मित्रांनो. बघा, पहिला महिना, दुसरा महिना, तिसरा महिना. पहिल्या महिन्यामध्ये काय करा तुम्ही, सगळ्यांनी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती भर द्या. म्हणजे बघा, आपल्याला असं वाटतं की बाबांनो माझं हे राहिले, माझं ते राहिले, माझं राहिले, पण लक्षात ठेवा, अंडरस्टँड जर तुम्हाला मित्रांनो एखादी गोष्ट झाली असेल तर तुम्ही ती गोष्ट अप्लाय करू शकता. कन्सेप्ट बघा, म्हणजे तुम्ही समजून उमजून घेण्यावरती भर द्या. डेप्थ मध्ये वाचण्याचा प्रयत्न करा, अंडरलाईन करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही फर्स्ट मंथ मध्ये. सेकंड मंथ मध्ये बघा, तुम्हाला रिव्हिजन 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 मॉक टेस्ट, रिव्हिजन रिव्हिजन मॉक टेस्ट मॉक टेस्ट मॉक टेस्ट. आता हा फायनल टच बघा, फायनल टच शेवटचा. यात तुम्हाला मित्रांनो मॉक टेस्ट द्यायचे आहेत, नंबर ऑफ टेस्ट तुम्हाला रिव्हिजन करायच्या, क्रिटिकल गोष्टी, इम्पॉर्टंट गोष्टी, एक्झाम ओरिएंटेड अँगल तुमचा याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करायचा आहे. एलिमिनेशन टेक्निक, एक्झामचा टेम्परामेंट. ओके, विथिन तुम्हाला म्हणजे फुल लेंथ टेस्ट विथिन 1 hour मध्ये तुम्हाला टॅकल होतात की नाही, काय जे अवघड टॉपिक जातात त्याला बाजूला काढणं, जे सोपे टॉपिक जे कन्फर्म येणार आहे, ओके, प्रश्न सोडवायचे कसे वगैरे काय, ह्या सगळ्या गोष्टी ह्या मनमध्ये बघा. म्हणजे मला म्हणायचं का बाबांनो, बघा तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये या प्रकारचा इतका बेस्ट मधला बेस्ट प्लॅन बनवा बाबांनो. फर्स्ट महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण कन्सेप्च्युअल रीडिंग आपली झाली पाहिजे मित्रांनो. ओके, थोडीफार बाकी सेकंड मंथ मध्ये. ओके, पण आपल्या ह्या पहिल्या 2 मध्ये अभ्यास बऱ्यापैकी झाला पाहिजे. इथं फक्त आपल्या अभ्यासाला मित्रांनो आपल्याला प्रॉपर फिनिशिंग द्यायची, फायनल टच आपल्या शेवटच्या महिन्यामध्ये द्यायचं मित्रांनो. लक्षात ठेवा, रिव्हिजन, मॉक टेस्ट, ओके, या सगळ्या गोष्टी, एलिमिनेशन टेक्निक, आपल्याला जे काही जे स्किल असेल आपल्याला पेपर सॉल्व्ह करण्याचे ते आपल्याला बिल्डअप या लास्ट मंथ मध्ये करायला लक्षात ठेवा. त्याच्यामुळे असं नका म्हणू की 3 महिने पेपरला, असं नाही. हा शेवटचा महिना तुमचा कुठं निघून जातो कळत नाही बाबांनो. या 2 महिन्यामध्ये डीपली रिडिंग करा, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ठेवा, त्याच्यामध्ये काही गोष्टी सोडवा, रिव्हिजन करा, PYQ सॉल्व्ह करा, त्याच्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट जेवढ्या देते तेवढ्या देण्याचा प्रयत्न करा. ओके, कारण तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो ह्या 3 महिन्यामध्ये तुमची प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी तुम्हाला ठेवायची. ओके, बरं. आता चौथा नंबरचा बघा, सर्वजण सांगतात की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा वगैरे किंवा काय, पण पहिल्या 2 महिन्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला बाबांनो की पहिले तुम्ही काय करा, शक्यतो टॉपिक वाईज PYQ सॉल्व्ह करा. लक्षात ठेवा, टॉपिक तुम्ही सपोज राज्यपाल टॉपिकचा अभ्यास केला, राज्यपालाचे प्रश्न सोडवा. तुम्ही गणित मधला नंबर सिस्टमचा अभ्यास केला, नंबर सिस्टमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा याच्यामध्ये काय बोल की तुम्ही ज्या टॉपिकचा अभ्यास करता त्या टॉपिकचेच तुम्ही काय करा, PYQ पहिले 2 महिन्यामध्ये सॉल्व्ह करा. फुल लेंथ शेवटी घ्या. ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला होईल काय बाबांनो की तुम्हाला PYQच्या बेसवर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करणार, त्याच्या डिफिकल्टी लेवल करणार, पेपरचा पॅटर्न करणार, एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्नांची लेवल कशी असते काय असते वगैरे. येस, आणि मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये सगळे, म्हणजे मी सांगतो की पहिले 5 वर्षात या वेळ उरला तर मागे अजून 3 वर्ष मागे जाऊ शकता. ओके, पण जास्त एकदम पूर्वीचे करण्यामध्ये काही मजा नाही. ओके, त्याच्या काही करू नका. ओके, प्रॅक्टिससाठी तुम्हाला जर प्रश्न असेल तर तुम्ही करू शकतात. मात्र तुम्हाला लेटेस्ट मधले 5 इयर मधले सर्व PYQ करणं याच्यामध्ये कंपल्सरी लक्षात घ्या मित्रांनो. ओके, हा मुद्दा सगळ्या लोकांनी याच्या अभ्यास करताना लक्षात ठेवायचा आहे. आणि महत्वाची मित्रांनो एक गोष्ट सांगतो बाबांनो, नापास होणाऱ्या मुलांचे एक प्रमुख कारण असतं की त्यांना टेम्परामेंट बॅलन्स करता येत नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, अभ्यास असून नापास होणं कशाला म्हणतात ना, तर ह्या गोष्टी बघा, ते टेम्परामेंट एक्झाम पिरियड मध्ये जे टेम्परामेंट तुम्हाला बॅलन्स दे. याच्यामुळे मी सांगतो की तुम्ही ऑफलाईन स्वरूपाच्या मॉक टेस्ट म्हणा मित्रांनो, ओके, ऑनलाईन स्वरूपाच्या मॉक टेस्ट म्हणा, वारंवार द्या. कारण या गोष्टीमधून तुम्हाला मित्रांनो कळतं की आपण कोणते प्रश्न अगोदर घेतले पाहिजे, कोणते प्रश्न आपण शेवटी घेतले पाहिजे, आपण टायमिंग कुठे कव्हर करू शकतो, कोणते क्वेश्चन आपण स्किप केले पाहिजे, कोणते क्वेश्चन आपण लास्टला सॉल्व्ह केले पाहिजे. ओके, आपण एखादा प्रश्न सोपा आला तर आपण म्हणजे एकदम हुरळून न जाता बॅलन्स कसं राहायचं, एखादा अवघड आला तर
तर पॅनिक नाही व्हायचं. या सगळ्या गोष्टीची अँसर ना मित्र तुम्हाला या गोष्टीमुळे भेटणं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे हे थोडं शिका, लक्षात ठेवा. या पिरियडमध्ये लक्षात घ्या मित्रांनो, जर का तुम्ही व्यवस्थित 1 तास खेळलात बाबांनो, तर विजय हा तुमचा, लक्षात ठेवा बाबांनो. मुलं इथं चुकतात मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या गोष्टीमध्ये तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी मी आत्ताच सांगतो, या गोष्टीमध्ये इम्प्रुव्हमेंट करा. इथे तुम्हाला मित्रांनो मुलांपेक्षा खूप मोठे फायदे तुम्हाला मित्रांनो भेटणं लक्षात ठेवा. ओके. आणि महत्वाचा मुद्दा, मॉक टेस्ट, लक्षात ठेवा मित्रांनो. परीक्षेला मित्रांनो अभ्यास करण्याची आपली परीक्षा नाहीये, परीक्षेला आपला प्रश्न सोडवण्याची आपली परीक्षा आहे. म्हणून वारंवार सांगतो, तुम्ही 50% जर अभ्यास करता बाबांनो तर ठीक आहे, पण तुम्हाला इतर जी 50% एनर्जी बाकीच्या अदर स्किलवर तुम्हाला मित्रांनो खर्च करायची. म्हणजेच काय बाबा, सपोज जर 10 तास एखादा मुलगा अभ्यास करतोय, एक 7 तास तुम्ही अभ्यास करा बरं, पण उरले 2-3 तास तुम्ही प्रश्न सोडवा, तुमचे जे काही रिव्हिजन तुमचे असेल बाबा त्या गोष्टी करा. ओके. PYQ असेल डोळ्याखालून काढा. ह्या गोष्टी केल्यावर तुम्हाला मित्रांनो पेपरमध्ये फायदा होईल, लक्षात आहे. नुसता अभ्यासाने माणूस पास होत नाही, त्याला जी इतर तुमचे जे सॉफ्ट स्किल आहे ते पण तुमचे मित्र डेव्हलप झाले पाहिजे. ओके. येस, अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी तुमची ठेवायची. मॉक टेस्ट मध्ये कोणते टॉपिक तुम्हाला अवघड जात आहेत, कोणते तुम्हाला वारंवार कठीण जात आहेत, मग ते आपल्याला क्लिअर करता येतील का, कोणत्या एक्सपर्टचं गायडन्स आपल्याला घेता येऊ शकतं का, या फॉर्म्युल्याने तुम्ही मित्र तुमचा काय करायचं प्लॅन तुमचा इथून अपकमिंग डेज मध्ये ठेवायचं आहे. एक सर्वात महत्त्वाचं मित्र लक्षात ठेवा, एकदा वाचून काही होत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही जर का सक्सेसफुल कॅन्डिडेट ज्यांनी टॉप केली, ज्यांनी MPSC क्वालिफाईड केली, त्या लोकांचं एक सिक्रेट मित्र तुम्ही जाणून घ्या, ते लोक एका विषयाला 4 पुस्तकं वाचत बसत नाही, लक्षात ठेवा. इतकं भरमसाठ मटेरियल वापरतात. हे पण वाच, ते पण वाच, ते पण वाच, ते पण वाच, हे पण वाच, सगळं वाचून बघा डोक्यामध्ये गोंधळ तयार होतो बाबांनो. त्याच्यामुळे मी सांगतो बघा, 4 पुस्तक बघा, जास्तीत जास्त बुक्स वाचून, लक्षात ठेवा बाबांनो. जास्तीत जास्त बुक्स वाचून तुम्हाला कमीत कमी मार्क मिळवण्यापेक्षा कमीत कमी बुक्स वाचून जास्तीत जास्त मार्क आपल्याला कसे मिळते, नंबर ऑफ टाइम आपली रिव्हिजन झाली पाहिजे. बघा, एक विषय तुमचा, एक पुस्तक तुमचं 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, जेवढा वेळा तुमच्याकडे मित्रांनो बघा 200 पान ठरवल्यानं जिओग्राफीला, तेवढे 200 पानं पाठच करून टाका, ते रिवाइजच करून टाका, खूप वेळा रिवाइज करा. सायन्स ठरवलं तुम्ही 400 पानं, तर मग 400 पानं 4-5 वेळा रीड करा, लक्षात ठेवा. ओके. सांगण्याचा माझा म्हणतोय काय बाबा, की रिव्हिजन हा सगळ्यात महत्वाचा मित्रांनो पॉईंट. तुमचा अभ्यास तुमचा पूर्ण झालेला आहे, रिव्हिजन नाही झाली 100% फेल. म्हणून सांगतो रिव्हिजन मस्ट, लक्षात ठेवा. ओके. हा फंडा सगळ्या लोकांनी अप्लाय करायचा याच्या काळामध्ये. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या बाबांनो, अभ्यास केलाय, रिव्हिजन केली, प्रश्न सोडवले, पण आपण मित्रांनो जे आपल्या एलिमिनेशन स्किल, लक्षात ठेवा, आपली एक्झाम ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची, ऑफलाईन स्वरूपाची होणार आहे. आपल्याला एलिमिनेशन टेक्निक वापरता आला पाहिजे. प्रश्न सोडताना कुठले मुद्दे स्किप करायचे, प्रश्न सोडवतो बरोबर टिक वेगळं करतो, गोल वेगळं करतो, बाबा लक्षात ठेवा. प्रश्न सोडताना बघा तुम्हाला जे हिंट असतात बघा, त्या तुम्हाला मित्रांनो कळल्या पाहिजे. कोणते ऑप्शन बघा तुम्हाला इनकरेक्ट आहे त्याला बाजूला काढता आलं पाहिजे. ओके. तुम्हाला पेअरचं कंपॅरिझन जमलं पाहिजे, तुम्हाला सिमिलरिटी त्याच्यामध्ये कळली पाहिजे, की काय काय तुम्हाला आन्सर येऊ शकतं, काय येऊ शकत नाही. तुम्हाला जे प्रश्न येत नाही, अननोन असतील बाबांनो, त्याला सुद्धा तुम्हाला गेसिंग कशा प्रकारे करता येईल हे सुद्धा स्किल तुम्हाला याच्या काळामध्ये मित्रांनो अभ्यासाला हे डेव्हलप होतं बघा, अभ्यासाला डेव्हलप होत, लक्षात. ओके. सो या प्रकारे स्ट्रॅटेजी तुम्हाला सगळ्या लोकांना येत्या काळामध्ये ठेवायची, की मी सांगतो हे जे 8 फंडे तुम्हाला मित्रांनो सांगितले, हे सगळ्या मुलांनी अप्लाय करायचे, लक्षात ठेवा. जो मुलगा हे 8 फंडे मी सांगितले अप्लाय करेल, तो मुलगा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तलाठीची किंवा गटकची जी पोस्ट आपली ती 100% मित्रांनो अचीव्ह करणार. ओके. तुमचे काही डाऊट असेल तर मला मित्रांनो या ठिकाणी नक्की कमेंट बॉक्स मध्ये मला तुम्ही टाकून ठेवू शकता. पण एक शेवटी महत्वाची गोष्ट सांगतो बाबांनो, आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन मध्ये तलाठी भरती करता खास एकदम जबरदस्त फुल 360 अँगल मध्ये मित्रांनो आपण सिलेबस कव्हर करणारी बॅच या ठिकाणी लॉन्च केली बाबांनो. ही प्युअरली तलाठीला फोकस असणारी बॅच आहे. ओके. जे आपल्याला मेसला जे विद्यार्थी मित्र जाणार त्यांना पूर्णपणे बघा सपोर्ट या प्रिलियमच्या बॅच मध्ये आपण तुम्हाला देतोय. या बॅचला सगळ्या लोकांनी नक्की मी सांगतो जॉईन करा. ही बॅच मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील एकदम तगडी टीम तुम्हाला याच्यामध्ये मित्रांनो गायडन्स करते. ओके. सगळ्यांनी या टीमचा फायदा घेऊन घ्यायचा आहे. याची लिंक वगैरे तुम्हाला खाली सगळं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मित्रांनो मी टाकले, त्यावर जाऊन तुम्ही एनरोल होऊ शकतात. काही बदल लागली आपल्या टेक्निकल टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट मित्रांनो करू शकतात. व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असेल, तुम्हाला अजून काही गायडन्स हवं असेल तर मला नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये टाका. ओके. भेटूयात पुढच्या छान नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.